नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू पीवायक्यू आपल्या या सिरीजमध्ये. आजचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. कार्ल मार्क्स बद्दलचाच प्रश्न आहे आणि अत्यंत छोटा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा देखील आहे. मोड ऑफ प्रोडक्शनवर तुम्हाला विचारलंय. उत्पादनाच्या पद्धती म्हणजे काय? दोन प्रकार पडतात ह्या उत्पादनाच्या पद्धतींचे. एक म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची संसाधनं, आणि दुसरं म्हणजे रिलेशन ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचे सहसंबंध. तो समाजाची जशी प्रगती होत जाते तसं वेगवेगळ्या समाजाच्या युगात वेगवेगळ्या उत्पादनाच्या पद्धती असतात. मग उदाहरण आपण घ्यायचं झालं तर एक प्राचीन काळ होता जेव्हा आपण लाकडी नांगर वापरत होतो. पण आज आपण शेतीसाठी ड्रोन वापरायला सुरुवात केली आहे. उत्पादनाच्या पद्धतीत बदल झालाय ना, बरोबर? तर उत्पादनाच्या पद्धतीत जसा बदल झालाय, मग उत्पादनाचे संबंध देखील बदलतील. म्हणजे जो लाकडी नांगर आमचा शेतकरी चालवत होता, त्याला आज ड्रोन चालवायला जमणार नाही. ड्रोन चालवण्यासाठी एक्सपर्टच गरजेचा आहे, बरोबर? म्हणून सहसंबंध सुद्धा बदलतात. आणि हे जुने जे उत्पादनाच्या पद्धती आहेत, त्या जुन्या उत्पादनाच्या पद्धती ज्या बदललेल्या असतात, नवीन उत्पादनाच्या पद्धतीला जुने सहसंबंध काम करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतंय? संघर्ष निर्माण होतोय आणि म्हणून या संघर्षातूनच समाज जो आहे तो पुढच्या युगात प्रवेश करतोय. म्हणून मग असाच प्राचीन युगातून सरंजामशाही, सरंजामशाहीतून भांडवलशाही अशा युगात आपण प्रवेश करत गेलो. कारण उत्पादनाची संसाधनं आणि उत्पादनाचे सहसंबंध म्हणजेच उत्पादनाच्या पद्धती बदलत गेल्या. तो आय होप समजलं असेल तुम्हाला उत्पादनाच्या पद्धती म्हणजे काय. थँक यू सो मच.